पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी आता होणार आहे। दरम्यान चौकशीच्या मागणी आड पाकची भीती ही उघड झाली। तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानांनी तयारी दर्शवली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ही तयारी दाखवलेली आहे। देशाचा दहशतवादामध्ये समावेश नको, तसंच पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय जनमत जाऊ नये म्हणून हा प्रयत्न केल्याचं सध्या म्हटलं जात आहे। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे, एकीकडे पहलगाम हल्ल्यामध्ये टीआरएफनं आपला सहभाग हा नाकारलेला आहे, दुसरीकडे पहलगाम हल्ल्याची आता आंतरराष्ट्रीय चौकशी होणार आहे। एकंदरीतच या दोन्ही घडामोडींच्या अनुषंगानं काय अपडेट्स आहेत? बिल्कुल अगोदर लष्कर तोयबाचे सैफुद्दीन याने भूमिका नाकारलेली आहे की या संपूर्ण घटनेमध्ये आपला कोणतीही भूमिका नसल्याचं त्याने सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर आता टीआरएफनं अगोदर सांगितलं होतं की या घटनेची जबाबदारी घेतली होती टीआरएफनं, परंतु आता पुन्हा त्यांनी सांगितलं की आपली जे सोशल प्लॅटफॉर्म आहे ते हॅक करण्यात आलं होतं, त्यामुळे ही अधिकृत भूमिका नाही आहे टीआरएफची असं सुद्धा सांगितलं आहे। आणि आता हे स्पष्ट केलं आहे टीआरएफनं की या पूर्ण दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा कोणताही सहभाग नाही आहे, परंतु भारतानं ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्यामुळं बॅकफूटवर कुठेतरी टीआरएफला जावं लागलेलं आहे हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। आणि जर अगोदर या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती, तर मग ही पुन्हा नाकारण्यासाठी 3 दिवस टीआरएफला का लागले हा खरं तर सवाल आहे। कारण उशीर आलेलं हे शांतपणा आहे का, हे सुद्धा असा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी त्याचे टीआरएफचे धाबे दणाणले ते हे दिसून येते। तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाकिस्तान जो आहे तो एकटा पडल्याचं चित्र दिसतं आहे। अमेरिकेसह इतर देश जे आहेत ते भारताच्या मदतीला आलेले आहेत आणि त्यांचा सपोर्ट आहे, सहकार्य आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा खटला चालवावा आणि त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरावा, कारण पाकिस्तानच्या भूमीमधूनच हा दहशतवाद जो आहे तो फोफवला जातोय। या संदर्भामध्ये पाकिस्तानचे सुद्धा आता धाबे दणलेत हे दिसून येतंय। या सगळ्या संदर्भात आता भारताची नेमकी कशी भूमिका आहे? बिल्कुल भारतानं तिन्ही पातळ्यावर पाकिस्तानची कोंडी केलेली आहे। पहिले म्हणजेच की आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी झालेली आहे, कारण एक्सपोज झालेलं आहे पाकिस्तान की दहशतवादाचं मूळ हे पाकिस्तानमध्येच आहे। दुसरं म्हणजेच की अंतर्गत म्हणजे की देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर कारवाया ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। ज्यांनी दहशतवादाला मदत केलेली आहे त्यांच्या संदर्भामध्ये कारवाया सुरू केलेल्या आहेत, त्या घरं पाडली जात आहेत। त्यामुळे हे दुसऱ्या पातळीवर सुद्धा रणनीती जी आहे ती सरकारची जी आहे ती यशस्वी असताना दिसून येते। तिसऱ्या पातळीवर म्हणजेच की सिंध ॲक्ट जो आहे तो रद्द करणं असेल, त्याचबरोबर आपल्या हायकमिशनला बोलवणं असेल, व्यवहार बंद करणं असेल, क्षेपणास्त्र चाचणी करणं असेल, त्याच्यामुळे भारताने तिसऱ्या पातळीवर सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानवर दबाव तंत्र जे आहे ते वापरण्यासाठी सुरुवात केलेली आहे। यापुढे आता आणखी दहशतवाद्यांचं ज्यांचा याच्यामध्ये हात होता त्यांचं जे टेरर फंडिंग कुठून आलं होतं त्यावर सुद्धा आता भारत सरकार काम करत आहेत। आणि त्याचबरोबर या संपूर्ण दहशतवादाला शोधणं आणि त्यांना पकडून आणणं आणि त्याचबरोबर याच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्याला टार्गेट करणं हे आता यापुढची रणनीती असणार आहे। निश्चित। आणि आता सगळीकडनं कोंडी झाल्यानंतर मात्र आता पाकची भीती ही उघड झालेली आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।